नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे उपवासाला चालणारे सूप बनवण्यासाठी लागणारे काही इथे मी साहित्य घेतलेलं आहे ते आता आपण बघूया। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, पाव चमचा जिरे, सेंदव मीठ आवश्यकतेनुसार, 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा साखर, 100 ग्रॅमच्या वाटीने इथे अर्धी वाटी बारीक भिजवलेला शाबू घेतलेला आहे आणि 1 बटाटा किसून अद्रक किसायच्या खिसणीने तो बारीक असा किसून घेऊन तो पाण्यात टाकून घेतलेला आहे। तर आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया। इथे मी गॅस ऑन करून एक पातेलं गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यात आता आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। इथे मी गॅस स्लो ठेवलेला आहे। सगळ्यात पहिला आपण जिरे टाकून घेऊया, कढीपत्त्याची पाने, नंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं। इथे पाण्यात किसून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा। हा किसून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये पाणी ओतून ठेवलेलं मी, तर हे टाकून घ्यायचं याच्यामध्ये। पाणी टाकून घ्यायचं। आपल्याला आणखी पाणी लागणार आहे। 2 व्यक्तींना पुरेल इतकं सूप बनवायचं आहे। याला मस्तपैकी अशी छानशी उकळी काढून घ्यायची। गॅस मिडियम हीटवर ठेवायचा पाणी उकळण्यासाठी। आता आपल्या रशाला उकळी आलेली आहे। गॅस थोडा स्लो करून घ्यायचा। 1 चमचा साखर टाकून घ्यायची। बारीक भिजवलेला शाबू टाकून घ्यायचा। गॅस मिडियम हीटवर ठेवून घ्यायचा आणि 4 ते 5 मिनिटं पूर्णपणे शाबू विरघळून घ्यायचा। याच्यामध्ये सतत असं हलवायचं। 4 ते 5 मिनिटांमध्ये असा शाबू विरघळला जातो आणि आपलं सूप असं दाटसर असं होणार आहे। तीन ते 4 मिनिटं झालेले आहेत। बघू शकता इथे आपलं असं दाटसर असं सूप तयार झालेलं आहे। वरून एक अर्धा चमचा शेंगदाणा कूट टाकून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करायचं आणि एखादा मिनिटभर शिजवून घेऊया। इथे उपवासाला चालणारं शाबूचं सूप तयार झालेलं आहे। गरमागरम असं गॅस बंद करून घेऊया। इथे आपलं उपवासाला चालणारं गरमागरम असं सूप तयार झालेलं आहे। ही जर माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।